नमस्कार. मुलांचा एक साधा सोपा खेळ त्यांच्या विकासासाठी एक पॉवरफुल टूल, एक शक्तिशाली साधन कसा बनू शकतो हे आज आपण पाहणार आहोत. मैत्री बालमनाशी या मार्गदर्शक पुस्तिकेतील प्रकरण 52च्या आधारावर चला मुलांच्या या इंटरेस्टिंग मनोरंजक जगात डोकावून बघूया. अरे हो, नक्कीच आवडतं. खरं तर प्रत्येक पालक आणि शिक्षकाने मुलांना असं काही ना काही करताना पाहिलं असेलच, नाही का? आणि हेच जे निरीक्षण आहे ना, तेच आजच्या आपल्या चर्चेचा आधार आहे. कारण हा जो साधा खेळ दिसतोय तो फक्त गंमत नाहीये. तर या खेळाला आपण औपचारिक भाषेत म्हणतो भूमिका अभिनय किंवा इंग्रजीत रोल प्ले. आणि याचा मुख्य उद्देश फक्त मनोरंजन नाहीये तर मुलांचा सर्वांगीण विकास साधणा हा आहे. म्हणजे कसं, तर यातून मुलं दुसऱ्याच्या नजरेतून जग अनुभवायला शिकतात. बरं, मग आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण खेळाचं महत्त्व समजून घेऊ, मग तयारी कशी करायची ते बघू. आणि हो, 3 वेगवेगळ्या वयोगटांनुसार म्हणजे 3 ते 4, 4 ते 5 आणि 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी काय करायचं ते पाहू. आणि शेवटी या सगळ्यातून नेमकं काय शिकायला मिळतं हेही जाणून घेऊ. चला, तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हा फक्त वेळ घालवण्यासाठी केलेला खेळ नाहीये. यामागे शास्त्रीय आधार असलेले खूप सारे फायदे आहेत. ह्या भूमिका अभिनयामुळे मुलांमध्ये खरंच खूप महत्त्वाचे बदल घडतात. त्यांची निरीक्षण शक्ती म्हणजे ऑब्झर्वेशन पॉवर ती तीक्ष्ण होते. आत्मविश्वास तर वाढतोच, पण त्याचबरोबर संवाद साधण्याचं कौशल्यही सुधारतं. आणि इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता ती सुद्धा विकसित होते. ठीक आहे, मग ह्याची सुरुवात करायची कशी? तर चांगली गोष्ट ही आहे की ह्यासाठी फार काही तामझाम लागत नाही. अगदी आपल्या घरातल्या साध्या-सुध्या वस्तू वापरून आपण याची सुरुवात करू शकतो. आपल्याला फक्त एक सजावट कोपरा तयार करायचा आहे. त्यासाठी काय लागेल? एक आरसा, कंगवा, एखादी ओढणी किंवा दुपट्टा, जुन्या साड्या, टॉवेल. समजा डॉक्टर बनायचं असेल तर डॉक्टरांचा कोट, चष्मा, पिशवी. अशा घरात सहज मिळणाऱ्या वस्तू पुरेशा आहेत. आहे की नाही सोपं? ओके, तर आता आपण थेट कृतीकडे वळूया. वेगवेगळ्या वयोगटांसाठी काय करायचं ते पाहू. सुरुवात करूया सगळ्यात लहान गटापासून, म्हणजे 3 ते 4 वर्षांची मुलं. या वयात त्यांचा विकास प्रामुख्याने अनुकरणावर म्हणजे इमिटेशनवर अवलंबून असतो. तर या वयात मुलांचा मुख्य उद्देश काय असतो? तर वेशभूषा करून आई-बाबांची नक्कल करणं. इथे पालकांनी काय करायचंय? फक्त साहित्य पुरवायचं आणि विचारायचं, अरे वा, तू कोण झालास? असे सोपे प्रश्न. आणि मुलं ती तर ओढणी घेतली की लगेच आनंदाने सांगतात, मी आई झाले. हे वाक्य ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर लगेच चित्र उभं राहतं, बरोबर ना? अनुकरणाचा हा जो आनंद आहे ना, तो त्यांच्यासाठी खूप मोठा असतो. आणि याच साध्याशा कृतीतून ती खूप काही शिकत असतात. ही बघा एक प्रत्यक्ष कृती आहे जी घरी अगदी सहज करता येते. घरातील नाटक. म्हणजे काय? तर मुलाला 1 दिवसासाठी बाबा बनवायचं. त्याला पिशवी देऊन ऑफिसला जाण्याचं नाटक करायला सांगायचं. हा एक उत्तम मार्ग आहे. यातून त्यांना कुटुंबातल्या भूमिका समजायला मदत होते. चला, आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया, म्हणजे 4 ते 5 वयोगट. ह्या वयात ना मुलं कुटुंबाच्या पलीकडे बघायला लागतात. समाजातल्या वेगवेगळ्या लोकांच्या भूमिका साकारायला ती तयार झालेली असतात. तर या वयोगटात त्यांचा उद्देश असतो भाजीवाली, बस कंडक्टर किंवा डॉक्टर यांसारख्या आपल्या कम्युनिटी हेल्पर्सची भूमिका साकारण्याचा. इथे पालकांनी काय करायचं? तर भाजीवाली काय ओरडते किंवा कंडक्टर काय करतो असे प्रश्न विचारून त्यांना अभिनयासाठी प्रोत्साहन द्यायचं. आणि मग मुलं त्या भूमिकेशी संबंधित कृती करून दाखवतात. आणि हे संवाद ऐकून तर किती मजा येते. तिकीट घ्या, तिकीट, पुढे चला, किंवा भाजी घ्या, भाजी, ताजी मेथी, ताजे बटाटे. या छोट्या छोट्या वाक्यांमधून ती फक्त शब्द नाही शिकत, तर त्या भूमिकेची लकब आणि समाजातले व्यवहार सुद्धा शिकत असतात. आणि हेच तर या खेळाचं खरं यश आहे. ही घ्या आणखी एक मजेदार कृती, डॉक्टर डॉक्टर. हा खेळ तर जवळजवळ सगळ्यांचाच आवडता असतो. यातनं मुलं सहानुभूती आणि काळजी यांसारख्या किती महत्त्वाच्या भावना शिकतात, नाही का? आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सर्वात प्रगत टप्प्यावर, 5 ते 6 वयोगट. या वयात मुलं फक्त अभिनय करण्यापुरती मर्यादित राहत नाहीत, तर ती एकमेकांशी संवाद साधायला लागतात. इथे मुख्य भर असतो तो संवादावर. म्हणजे 2 किंवा अधिक मुलं एकत्र येतात आणि एक छोटासा प्रसंग सादर करतात. इथे पालकांची भूमिका काय? तर त्यांना डॉक्टर, रुग्ण किंवा असे काही प्रसंग सुचवायचे आणि त्यांच्या संवादाला थोडंसं मार्गदर्शन करायचं.
आता हा संवाद बघा. रुग्ण म्हणतो, "डॉक्टर, माझे पोट खूप दुखत आहे." आणि डॉक्टर उत्तर देतो, "तू बाहेरचे खाल्ले होतेस का? हे बघ इंजेक्शन." म्हणजे बघा, संवाद किती सुसंगत आहे. यातून प्रश्न विचारणं, उत्तर देणं आणि प्रसंगाला पुढे नेणं ही सगळी महत्वाची संवाद कौशल्य विकसित होतात. आणि हे त्यांच्या भावनिक आणि बौद्धिक विकासासाठी खूपच महत्वाचं आहे. घरी करण्यासाठी ही आणखी एक सोपी कृती, फोनवर गप्पा. म्हणजे मुलाला आजी आजोबांना फोन लावण्याचं नाटक करायला सांगायचं. "हॅलो आजी, तू कधी येणार आहेस?" यातून दुसऱ्याचं बोलणं ऐकून त्याला प्रतिसाद कसा द्यायचा याचा उत्तम सराव होतो. तर मग ह्या सगळ्या खेळातून, ह्या नाटकातून मुलं नेमकं काय शिकतायत? चला आता या उपक्रमातून मिळणारे जे अधिकृत शैक्षणिक परिणाम आहेत त्यांच्यावर एक नजर टाकूया. तर हे आहेत अधिकृत अध्ययन निष्पत्ती. CG12 नुसार मुलं आपल्या भावना अर्थपूर्णपणे व्यक्त करायला शिकतात. LO 12.3.1 सांगतं की ती नाटकासारख्या कलांमधून आपल्या कल्पना आणि भावना मांडतात. आणि C12.4 नुसार जे खूप महत्वाचं आहे ते म्हणजे नाट्यमय खेळातून सहकार्य आणि गटभावना म्हणजेच टीमवर्क विकसित होतं. तर मग आज घरी किंवा शाळेत कोणतं नाटक रंगणार आहे? भाजीवालीचं, डॉक्टरचं की बाबांचं? निवड कोणतीही असो, मुलांच्या विकासाचा हा सुंदर प्रवास नक्की सुरू करायला हवा.